रिलायन्स प्रशासनाच्या कमालीच्या हलगर्जीपणामुळे स्थानिक नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा प्रकार आज समोर आलाय। रिलायन्सच्या बायो कंपोस्टची वाहतूक करणाऱ्या वाहनातून रस्त्यावरच बायो कंपोस्टचा मोठा ढीग कोसळल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे। रिलायन्सच्या बायो कंपोस्टची वाहतूक अत्यंत निष्काळजीपणे केली जात होती। वाहतूक दरम्यान योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे होली एंजल शाळेच्या अगदी मुख्य प्रवेशद्वारासमोरच या बायो कंपोस्टचा मोठा ढीग रस्त्यावर पडला। हा ढीग थेट शाळेच्या समोर पडल्यामुळे परिसरात अत्यंत दुर्गंधी पसरली असून विद्यार्थ्यांना वर्गात बसणे कठीण झाले आहे। लहान मुलांच्या आरोग्याला यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे। पालक आणि शाळा प्रशासनाने याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मुख्य रस्त्यावरच हा ढीग पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे। पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे। यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। प्रशासनाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले असून रस्त्यावरील हा ढीग हटवण्यासाठी अद्याप कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत, ज्यामुळे रिलायन्सच्या या बेजबाबदार भूमिकेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। स्थानिक प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून हा ढीग हटवावा आणि निष्काळजीपणे वाहतूक करणाऱ्या रिलायन्स प्रशासनावर कडक कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। जनोदयकरिता महेंद्र म्हात्रे, नागोठणे।